निश्चित मगाशी आणि आम्ही तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या रामप्रसाद चौपाल यांची प्रतिक्रियाही आम्ही आज सकाळी न्यूज 18 लोकमतवरनं दाखवली होती आणि त्यांनी सुद्धा फार आनंद व्यक्त केला होता की तो क्षण अनुभवला होता, आता हा क्षण अनुभवायची वेळ आहे आणि ते स्वतः उपस्थित असणार आहेत अयोध्येमध्ये. खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रशांत बडवे आहेत आपल्यासोबत, कारसेवक म्हणून ते अतिशय सक्रिय राहिले होते या सगळ्या आंदोलनात. प्रशांतजी, काय आठवण आहे तुमची या निमित्तानं? माझी सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे मी मान्य लालकृष्णजी अडवाणी यांच्या रथयात्रेमध्ये एक महिनाभर होतो आणि त्यांच्या रथावरच्या सगळ्या व्यवस्था माझ्याकडे होत्या आणि त्या निमित्ताने मी अयोध्येकडे जायला निघालो आणि मान्य अडवाणींना अटक जेव्हा झाली तेव्हा आम्हाला तिथून पुढे अयोध्येत जाता आलं नाही आणि काय योगायोग होता माहित नाही की शेवटपर्यंत मी अयोध्येमध्ये त्यावेळेला पोहोचू शकलो नाही आम्ही. परंतु आज मी अयोध्येमध्ये आहे. आज मी या अयोध्येमध्ये कालपासून 2 दिवसापासून फिरतोय. अतिशय प्रसन्न वातावरण. म्हणजे राम ज्या वेळेला रावणाशी युद्ध करून जिंकून आला त्यावेळेला ज्या पद्धतीने अयोध्या सजलेली असेल तशीच आज आम्हाला काल ती दिसत होती. काल पूर्ण अयोध्येमध्ये फिरलो आम्ही आणि प्रत्येक घराच्या दारामध्ये पणत्या लावलेल्या, घरावर लाइटिंग केलेलं आणि घरातले जे सगळे मंडळी होती ती बाहेर उभारून राम नामाचा जल्लोष करत होती. अतिशय म्हणजे अंगावर अशा पद्धतीने काटा येण्यासारखे हे होतं की आम्हाला किती काय भोगलेलं होतं आम्ही त्यावेळेला आणि आज काय दिवस आलाय ह्याचं आम्हाला जास्त त्याच्यामध्ये आता कौतुक वाटतंय. आणि लवकरात लवकर मंदिर पूर्ण, म्हणजे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय संख्या कमी आहे. म्हणजे मी काल एका इथल्या नागरिकाशी बोललो तर ते असं म्हणले की या ठिकाणी जर का आता कोरोना नसला असता तर इथं पणत्या लावायला सुद्धा आम्हाला जागा मिळाली नसती, इतकी लोक ह्याच्यामध्ये आले असते अयोध्येमध्ये आणि फार मोठा जल्लोष झाला असता. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय होईना, राम जन्मभूमी या हो राम जन्मभूमीचं एक चांगल्या पद्धतीने मंदिर उभारता याचा खूप आता आनंद होतोय आम्हाला. निश्चित. एक प्रश्न म्हणजे हेमंतजींच्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला आणखीन एक प्रश्न. तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही अडवाणींच्या सोबत 1 महिना या सगळ्या रथयात्रेत होतात. लालकृष्ण अडवाणी या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं, आज जर का ते अयोध्येत असते तर त्यांनाही अतिशय कृतार्थ वाटलं असतं? नक्की नक्की कृतार्थ म्हणजे काय, ते तर या सगळ्या ह्याचे केंद्रबिंदू होते. म्हणजे अडवाणींची ज्या वेळेला रथयात्रा झाली त्याच्यानंतरच ह्या आंदोलनाला एक उठाव मिळाला होता. परंतु आम्ही त्याला तर दुर्दैव असं म्हणणार नाही, परंतु कोरोनाची परिस्थिती आहे. मान्य अडवाणींच्या वयाचा विचार करता त्यांनी न येणं हे इष्ट होतं. त्यांना आमंत्रण गेलेलं नाही अशातला भाग नाही, त्यांना आमंत्रण गेलंय आणि ते जर का असले असते तर अजून एक उत्साहवर्धक वातावरण इथं नक्कीच त्याच्यामध्ये राहिलं असतं. अडवाणींनी यायला पाहिजे होतं हे मनापासून वाटतंय, परंतु त्यांच्या तब्येतीची काळजी घेता त्यांनी न आलेलं इष्ट असंही दुसऱ्या बाजूने वाटतं. परंतु त्यांनी खूप त्याच्यासाठी परिश्रम केलेले आहेत हे मात्र आपल्याला मान्यच करावं लागेल. बरोबर. हेमंतजी आहेत आपल्यासोबत. हेमंतजी, विश्व हिंदू परिषदेच्या बरोबरीने संघ परिवारातली एक प्रमुख संघटना म्हणून भारतीय जनता पक्षाचं राजकीय पक्ष म्हणून कसं योगदान राहिलं या सगळ्या आंदोलनात? कारण आता प्रशांतजींनी अयोध्येच्या अडवाणींच्या यात्रेचा उल्लेख केला आणि या यात्रेनंतरच जन आंदोलन या स्वरूपात, म्हणजे 2 मुद्दे आहेत, एक शिलापूजन आणि दुसरी रथयात्रा, यामुळे एक खूप मोठं विशाल असं रूप प्राप्त झालं या अयोध्येतल्या आंदोलनाला. आपण असं म्हटलं की राजकारणामुळे माननीय अडवाणींच्या रथयात्रेमुळे वातावरण निर्माण झालं, हे बिलकुल बरोबर आहे. पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्या आधीची ज्या कार्यक्रमाची जी पायाभरणी म्हणतात ना, जे रामशिला पूजन झालं, त्या रामशिला पूजनाने या देशाची पूर्ण दिशा बदलली. रामशिला पूजन हे असं झालं की मला एक उदाहरण म्हणून सांगतो की बा त्यावेळी असं ठरलं होतं की बा आपण भारतामध्ये 6.25 लाख गावं आहेत, यापैकी जवळपास आपण 2-1 लाख ते 2.5 लाख गावांपर्यंत पोचावं. नागपुरातला मी त्यावेळी प्रमुख म्हणून काम करत होतो आणि मला आठवतं की असं ठरलं होतं की बा नागपुरात आपल्या त्यावेळी 250 वस्त्या होत्या, प्रत्येक वस्तीमध्ये किमान एक तरी कार्यक्रम व्हावा. आणि मग असं लक्षात आलं की लोकांचा उत्साह किती होता. तर नागपुरात आम्ही 250 कार्यक्रम ठरवले, पण ज्यावेळी ती रामशिला घेऊन आम्ही निघत होतो तर लोक सांगायचे की नाही आमच्या वस्तीमध्ये अजून आले नाही, आमच्या वस्तीतले लोक वाट बघतात आहे आणि आमच्या वस्तीतल्या लोकांची मनापासून इच्छा आहे
की रामशिला आमच्या वस्तीत यायलाच पाहिजे. आणि जे सामान्य माणसाला हे जे जोडून घेण्याचं काम विश्व हिंदू परिषदेने केलं, कारसेवका म्हणजे या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं, त्याच्यामुळे या आंदोलनाला एक हवी ती दिशा मिळाली. अडवाणींची रथयात्रा 100% मोठी आहे, कारण की अडवाणीच्या रथयात्रेने या पूर्ण कामाला राजकीय बळ प्राप्त झालं. कारण की शेवटी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हा विषय मांडणारे कोणी तर हवेच होते ना. आणि यामुळे अडवाणीच्या रथयात्रा उनकी अपनी भूमिका रही है, जो उनका अपना संकल्प रहा है. और मैं बता दूं आपको कि कल ही मैं परमानंद गिरी जी महाराज से बात कर रहा था. वो प्रधानमंत्री से अक्सर बातें करते हैं. वो कह रहे थे कि जब उन्होंने पूछा था कि आप अयोध्या क्यों नहीं जा रहे हैं, तब उनका कहना था कि क्या करने जाऊं, वहां पर क्या करने जाऊं. तो इस तरह की बातें हुई थी. लेकिन अब अयोध्या नगरी जो है स्वागत के लिए तैयार है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के, और भूमि पूजन के लिए पूरी अयोध्या तैयार दिख रही है. जी 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 जी. आणि दरम्यान ही जम्मू काश्मीरमधली आपण काही दृश्य पाहतो आहोत. भारताचा झेंडा लावून त्याला काही महिलांनी सॅल्यूट केल्याची ही दृश्य आपण ती नंतर काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीहून रवाना झालेत. लखनौच्या दिशेने ते लखनौला पोहोचतील. तिथून हेलिकॉप्टरने ते अयोध्येत जातील आणि मग पुढचा कार्यक्रम जो आहे तो पार पडेल. आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत. अयोध्येत ज्या ठिकाणी हा भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम होतो आहे त्या इथे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे इथे येऊन दाखल झालेले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक 3 वेळेला दौरा केला होता अयोध्येचा. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन सगळी पाहणी केली होती, तयारीचा वारंवार आढावा घेतला होता. आणि आता अवघे 1.5 ते 2 तास शिल्लक आहेत प्रत्यक्ष विधिवत कार्यक्रमाची सुरुवात व्हायला. आणि योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अन्य ही जी प्रमुख निमंत्रित मंडळी आहेत ती सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन दाखल होत आहेत. आणि एकीकडे आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. प्रशांत बडवे आहेत, थेट अयोध्येत आहेत सध्या. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कारसेवक आहेत. अडवाणींच्या सोबत 1 महिन्यापेक्षा जास्त काळ ते रथयात्रेमध्ये सहभागी झालेले होते. हेमंत जांभेकर जी आहेत, उपाध्यक्ष आहेत विश्व हिंदू परिषदेचे. आणि महंत सुधीर दास आहेत आपल्यासोबत. महंत, ही सगळी दृश्य पाहताना म्हणजे एक मला दृश्य आठवतंय जेव्हा आणि आपण ही रामलल्लाची मूर्ती पाहतो आहोत इथे रामलल्लाच्या दर्शनासाठी. म्हणजे काही काळ होता की जेव्हा रामलल्लाचं दर्शन घ्यायचं तर अनेक परवानग्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या सुरक्षेतनं जायचं, तिथे फोटोही काढता यायचा नाही. आणि आता प्रत्यक्ष रामाचं दर्शन आपल्याला घर बसल्या या टीव्हीवरती होतंय आणि या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा होतो आहे. महंत.